देवळा तालुक्यातील अध्यात्म, शिक्षण, कृषी, पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील रत्नांचा होणार सन्मान. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली आध्यात्मिक संस्था कणकापूर यांच्या वतीने या वर्षाचा वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. संस्थेच्या निवड समितीनं अत्यंत चोखंदळपणे 5 वेगवेगळ्या क्षेत्रातील 5 मान्यवरांची निवड केली असून यामध्ये अध्यात्म क्षेत्रातील योगदानाबद्दल हरिभक्तपरायण वैकुंठवासी गुरुवर्य सुखदेव महाराज रामेश्वर यांच्यासह 5 जणांचा समावेश आहे. यामध्ये अध्यात्म क्षेत्रातील योगदानाबद्दल हरिभक्तपरायण गुरुवर्य सुखदेव महाराज रामेश्वर यांच्यासह 5 जणांचा समावेश आहे. संस्थेचे कार्य केवळ अध्यात्मापुरते मर्यादित न ठेवता समाजाच्या जडणघडणीत वाटा उचलणाऱ्या हातांना बळ मिळावे या उद्देशाने हे पुरस्कार सुरू करण्यात आलेत. पुरस्कार आणि पुरस्कारार्थींची नामावली. आध्यात्मिक रत्न पुरस्कार हरिभक्तपरायण सुखदेव महाराज रामेश्वर वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि कीर्तन प्रवचनाद्वारे समाज प्रबोधन केल्याबद्दल. आदर्श शिक्षक पुरस्कार डॉक्टर महेश वाघ प्राचार्य व संजय आहेर मुख्याध्यापक शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग आणि विद्यार्थी घडवण्यातील योगदानाबद्दल. आदर्श शेतकरी पुरस्कार दीपक पवार भौर आधुनिक शेती, सेंद्रिय शेतीचा प्रयोग आणि कृषी प्रगतीबद्दल. आदर्श पत्रकार पुरस्कार संजय देवरे वाजगाव निर्भीड पत्रकारिता आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट केल्याबद्दल. आदर्श समाजसेवा पुरस्कार विशाल देशमुख लोहनेर निस्वार्थ लोकसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल. हे 5ही पुरस्कार लवकरच 6/3/2026 शुक्रवार रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता कणकापूर तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे एका दिमागदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत. समाजातील चांगल्या कामाला दाद मिळणे आवश्यक आहे. मनःपूर्वक अभिनंदन. अध्यक्ष गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली आध्यात्मिक संस्था कणकापूर. रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रतिनिधी भिका पवार, उपसंपादक.